केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविन्दाय नमः, विष्णुवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्रीशाय नमः, पद्माय नमः, नामदेवाय प्राणाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपो ज्योतिरस्मृतं ब्रह्म पूर्वस्रोम श्री महागणाधिपतये नमः। हरि ओम। आनो भद्राः क्रतवो यन्तं विश्वतो दधासो अपनीतासो द्विविधः देवानो यथा सतमनुवर्तताम् देवानात्मो सख्यमोसे निवामयन् देवान आयुः प्रतिरब्ध जीवसे तान् पूर्वयानि विदः भूमहे वयं भगौ मित्रमालिनी दक्षामस्मितं हरियमानं वरुणगो सोमश्विना सरस्वती नः सुभगा मयस्करत तन्नो पादो मयो भवातु हे भजं तन्माता पृथिवी तद्विदायोः प्रयामदेवा धर्मक्षेमा क्षेत्रः स्थिरैरङ्गय चिष्टवादसनोभिर्वक्षयमहि देवहितहितायो सविदा समुद्राः विश्वे देवा अतिथिः पञ्चजना अतिथिर्जातमद्रिम्ब द्योः शान्ति पृथिवी शान्तिरावा शान्तिरोगदेः शान्तिः वनस्पतयः शान्ति विश्वे देवाः शान्तिर्नो शान्तिः सर्वको शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिर्दिशि शान्तिर्भवतो। नमस्कार करा श्रीमन्नारायणाधिपते नमः, इष्टदेवाभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः। देवं कर्मशी क्रीडया शुभोपनिधं मधुरोच्चारः आपलं नाव घ्यायचं यजमानो शर्मणः अहं म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त स्थितवत रामायण भागवत महाभारत एकत्रे कथासार श्रवण अंगत्वेन अद्यदिने स्थापित देवता पूजन कर्म अहं करिष्येत। अक्षतवैजयनग्रदक्षिणां समर्पयामि, नानापुष्पाणि समर्पयामि। पाद्योपाद्यं समर्पयामि, स्नेहोर्घ्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, स्नानं समर्पयामि, गन्धं लावयामि, श्रीखण्डार्चनाहरं ददामि, पुष्पाणि गृह्णामि, पुष्पाणि समर्पयामि, सिद्धिं करो। पितृदेवो भव, येन सेवा प्राप्तिः भवे, जन्मने जन्मने दुर्धराणि समर्पयामि। माल्यादिनि सुगतिनि माल्यादिनि वै प्रभोगार्थं पूजार्थं पुष्पाणि गृह्णामि, पुष्पाणि समर्पयामि। नमस्कारः नमस्कारः
Thank you.
Queen of the
मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव परस्परदेवो भव। 2 मिनिट नाम संकीर्तन करूया। सर्वांनी काढ बसायचं, दोन्ही हाताने काढा वाजवायचं आणि मुखाने भगवंताचं असं नाव घ्यायचं। राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे
श्री शुक उवाच नन्दस्त्वात्मजपन्ने जाताधारो महामना आहूय विप्रा वेदज्ञा स्नातः सुचिरनं वाचयित्वा स्वस्त्ययनं जातकर्मा प्रजस्रवणे कारयासविधिवत् पितृदेवार्चनं तथा। श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये दशम स्कंधामध्ये भगवंताच्या बाललीला आल्या आणि भगवंताचं उत्तर चरित्र महाभारतामध्ये अर्जुन आदी पांडव ज्यावेळेस मोठे झाले त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा प्रवेश होतो. तिथून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा आरंभ झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या लीला जर कळायच्या असतील तर संत म्हणतात श्री रामाचं चरित्र कळायला हवं. श्री रामचरित्र ज्याने अनुकरण केलं त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय हे कळतं. म्हणून अगोदर सूर्यवंशाचा विस्तार सांगितला, नंतर चंद्रवंशामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णांचं प्राकट्य कसं झालं हे सांगितलेलं आहे. शुकाचार्य वर्णन करतात राजन, भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये कारागृहामध्ये प्रकट झाले. कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी होते. त्यांचे 6 संतती 6 मुलांना कंसाने मारून टाकलं आणि 7व्या गर्भाला मायेनं संकर्षणानं रोहिणीच्या गर्भात प्रस्थापित केलं गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये साक्षात श्रेष्ठ नारायणाचं प्राकट्य झालं. बलभद्र भगवान की. रोहिणीला अत्यंत आनंद झाला, बाळ झालं. पण सगळ्यांनी काय पाहिलं तर बलरामचे डोळे उघडे ना, ते बाळ डोळेच उघडत राहिले. आणि त्यांनी काय केलं, ब्राह्मण पत्नी शांडिल्यांची पत्नी जी होती पूर्णमासी तिला बोलवलं, विचारलं अहो आई हा बाळ डोळे का उघडत नाही म्हणे. आणि तिला सांगितलं अगं हा फार शुभलक्षणीय आहे. आता रोहिणीकडे मुलगा झाला ना, आता नक्की यशोदेला बाळ होणार बरं. आणि यशोदेला बाळ झाल्यानंतर हा डोळे उघडेल आणि नंतर दोघे खूप खेळतील, काळजी करू नको. आणि तसंच झालं. देवकीला अष्टम गर्भ झाला. साक्षात नारायण अनेक देवतांची स्तुती करतात. 9 मास परिपूर्ण झाले आणि श्रावण मास शुक्ल पक्ष अष्टमी तिथीच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता साक्षात भगवान श्री नारायण बालकृष्णाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले. बालकृष्ण नाम की. बालकृष्ण नाम की. आणि भगवान प्रकट होऊन सांगतात वसुदेवांना, वसुदेवजी मला इथून घेऊन जा आणि गोकुळामध्ये यशोदेवाची मुलगी झाली तिला घेऊन या आणि मला तिथे ठेवा तुम्ही. मी 8 वर्षापर्यंत गोकुळात राहील आणि नंतर मथुरेत येणार. मध्यरात्रीची वेळ कसं जावं कळेना, पण भगवंताची आज्ञा म्हणून त्या छोट्याशा बाळाला वसुदेवांनी आपल्या मस्तकावरती एका टोपलीत घेतलं आणि निघालं काय, आपोआप कारागृहाचे दार सगळे आपोआप उघडले. त्यांना मार्ग मिळाला. सगळे सिपाही झोपी गेले.
एकाएकी सर्वांनी आवाज ऐकला, प्याव प्याव, मी आलो म्हणून भगवान श्रीकृष्ण सर्वांना उठवतात आणि सर्वांना आनंद झाला. अरे नंदाच्या घरी पुत्र झाला. नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की. बाळाचा जन्म झाला आणि सगळ्या गोप गोपी सगळे आनंदित झाले. सगळे गोप आले. नंद बाबांना उठवतात, बाबा आज आपल्याला उत्सव करायचा बरं. सगळे गोप आले, दही दूध वगैरे आणतात. खूप आनंद झाला. नंद बाबांना स्नान करवतात आणि ब्राह्मणांना बोलून स्वस्तिवाचन करवतात. पण शुक्राचार्य वर्णन करतात, राजन अजून सगळ्या गोपी आल्याच नाही. आता गोपींना यायचं म्हणजे कसं, असं नुसतं उठून थोडंच येणार. म्हणजे साक्षात बाळकृष्ण आम्हाला पाहणार, आम्ही सुंदर तयार होऊन जाऊ नये. आणि गोपींना वेळ काय लागला तर अनेक सुंदर वस्त्र त्यांनी परिधान केली, सुंदर अलंकार घातले, कानामध्ये कुंडल, गळ्यामध्ये हार, बांगड्या वगैरे घालून. आणि नुसते हाताने नाही बघा, बाळासाठी काहीतरी न्यायचा उपहार म्हणून हातामध्ये काहीतरी घेऊन सगळ्या गोपी एक एक करून नंद बाबाच्या घरी आल्या. आणि एकट्या नाही, एक सखी येते दुसरीला बोलवते, आता चल निघ. त्या दोघी मिळून तिसरीला, असं करून अनेक युद्ध निर्माण झाले आणि सगळ्या आनंद बाबाच्या. आणि स्त्रियांना मध्ये प्रवेश होता म्हणून एक एक गोपी सगळ्या मिळून नंद बाबाच्या घरी आल्या. मध्ये पाहिलं तर काय, यशोदेच्या बाजूला जे बाळ आहे ते फार गोड आहे, अत्यंत सुंदर आहे. आणि सगळ्या गोपींना फार आनंद. एक एक करून तिच्याकडे पाहते. एक सखी म्हणते, अगं बघ तो किती गोड आहे रे. दुसरी म्हणते, हो ग, अगं एखाद्या कमळावरती दुसरं कमळ व्हावं, नाही नाही दुसऱ्या कमळावरती तिसरं कमळ व्हावं, इतका तो सुंदर दिसतोय. त्याचे पाय कमळासारखे, त्याचे डोळे कमळासारखे, त्याचं मुख कमळासारखं, हो किती सुंदर आहे. आणि त्या बाळाला पाहता पाहता त्यांना ध्यास राहिला नाही आणि आपल्या हातातलं उपहार कधीच खाली कळालं नाही. डोळ्यामध्ये आनंदाशी घळाघळा वाहला. सगळ्या गोपी गेल्या आणि यशोदेला म्हणतात, आई मी घेऊ बाळाला, आई मी घेऊ बाळाला. आणि यशोदा म्हणते, हो घ्या घ्या. आणि एक एक गोपी घेऊन अत्यंत आनंदात बघून सगळे गोप गोपी एकत्रित आलेले आहेत. आणि त्या दिवशी पहाटे 12 ते 4 असा नंदोत्सव झालेला आहे. सगळ्यांनी मिळून खूप खूप उत्सव केला. दही दूध लोणी हे सगळं एकामेकावरती टाकलं. खूप सर्वांना आनंद झाला. नंद बाबाला आणि यशोदेला खूप बधाई दिली, अभिवादन केलं. आणि आता काय झालं, रोज रोज गोप गोपांना एकच काम, त्या बाळाला पाहायचं. बाळ काय करतोय, बाळ काय करतोय. आणि ते छोटंसं बाळ आता एका दिवसापासून दुसऱ्या दिवसाचं असं हळूहळू ते मोठं होते. शुक्राचार्य वर्णन करतात, राजन भगवान बाळकृष्णांचा प्रारंभ झाला मात्र आणि गोकुळामध्ये रोज रोज आनंद अत्यधिक वाढू लागला. अनेक लोक येऊन दर्शन घेऊन गेले, अनेक देवी देवता आले. आणि आता महादेवांना वाटलं आपण गर्दी सरली, आता चला आपण दर्शन करूया. कारण घाईमध्ये देवाचं दर्शन घेतल्यासारखं वाटत नाही. निवांत जावं कुठल्याही तीर्थस्थानामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि असं डोळे भरून भगवंताला पाहिलं ना तर मन भरून येतं, खरं दर्शन घेतल्यासारखं वाटतं. म्हणून महादेवांना काय वाटलं, अष्टमीच्या दिवशी भगवंताचं प्राकट्य झालं, आता हरकत नाही, आता गर्दी सरली. म्हणून द्वादशीच्या दिवशी साक्षात भगवान महादेव कैलासाहून निघाले. आणि कशी आले तर एका साधू बाबाचा वेश धारण करून आईच्या अंगणात आले आणि हात मारली, अलग निरंजन, अलग निरंजन. आई असा आवाज दिला. आणि आईनं आपल्या खिडकीतून पाहिलं तर काय की बाहेर एक साधू बाबा उभे आहे. गळ्यामध्ये साप आहे, दोन्ही बाहूमध्ये साप आहे, व्याघ्रावर घातलेला आहे. अर्धी डोळे बंद आणि अर्धी डोळे उघडे अशी
अगं बाई कोण आलं? आणि आईने काय केला? आपल्या घरी कुणी यावं तर त्याचा सत्कार करावा. पूर्वी असं होतं, अनेक साधू संत, अनेक ब्रह्मचारी भिक्षा मागायला यायचे. आणि आपल्या भारत देशात प्रथा होती की प्रत्येक घरच्या स्त्रीला एक 4-5 लोकांना खाऊ घातल्याशिवाय स्वतः नाही खायचे. आधी गोग्रास द्यायचा, पहिली कोणी केली तर गाईला, देवाला नैवेद्य, एखाद्या ब्राह्मणाला, एखाद्या अतिथीला खाऊ घालायचं, घरच्या बाळांना, मोठ्या माणसांना नंतर आपण खायची अशी प्रथा होती. आणि आईनं काय केलं? अनेक फळं वगैरे दिली, वस्त्र दिले, दागिने दिले आणि एका सखीला पाठवलं, जा बाबांना दिली. ती आली, बाबा घ्या हे वस्त्र फळं आईने पाठवली. बाबा म्हणाले नाही, अहो मी वस्त्र हे सगळं घेण्यासाठी काशीहून नाही आलो. माझ्या गुरुने सांगितलंय की गोकुळामध्ये ब्रह्माचं प्राकट्य झालंय, ब्रह्म प्रकट हुआ है, त्या ब्रह्मदर्शनासाठी मी आलो. आई मी हे सगळं घेणार नाही, जा तुम्ही सांगा. आणि आईने आतमधून ऐकलं. तिला वाटलं यांना कसं कळलं की मला बाळ झालेलं आहे. आणि बाबा बाहेर म्हणतात, आई एक बार बाबांचं दर्शन करावे, मला एकदा बाळाचं दर्शन करवा. आई म्हणाली, नाही, तुमच्या गळ्यामध्ये साप आहे, माझं बाळ म्हणून घाबरूनच आहे. महादेव म्हणतात, नाही आई असं करू नको, मी खूप दुरून बाळाच्या दर्शनासाठी. आणि बाबा म्हणतात, मैया तो जे सोना तो भगवंत हा सुद्धा आपला भक्त
त्या व्यक्तीमध्ये जर खरंच तप आहे, महात्म्य आहे, तर त्याच्या पदार्थानं एखाद्या ग्रामामध्ये, एखाद्या घरामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार बदल घडून येतो. जसं आपण पाहिलं, अजामिळाला फक्त संतांचं दर्शन झालं आणि तो बदलला. अनेकांना असा अनुभव येतो, संत दर्शनानं जीवनामध्ये बदल घडतो. ऋषीश्रीला वर्षी आले, अनेक वर्षापर्यंत पाऊस नव्हता, पण रोग महाराजाकडे त्या राष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला. आणि यशोदेला वाटलं, हो हरकत नाही, मी घेऊन जाईल. आणि यशोदेने बाळाला सुंदर असं तयार केलं, कणती घातली, गळ्यात माळ घातली, सुंदर तयार केलं आणि बाळाला बाहेर आला. महादेवांना पाहताच एकाएकी भगवान कृष्ण शांत राहिले आणि त्यांना खरं पटलं, बरं इतका रडत होता बाळ आणि बाबांना पाहिलं की शांत झाले. आईला प्रणाम केला. बाबा म्हणाले, आई एकदा बाळाला माझ्या मांडीवर. बाळाला मांडीवर घेतलं, अनेक आशीर्वाद दिले. आई हा खूप मोठा राजा होईल, आई हा सर्वांना सुखी करेल, हा तुम्हा सर्वांना अनेक संकटापासून दूर करेल, असे अनेक आशीर्वाद दिले. आणि जय सच्चिदानंद म्हणून साक्षात भगवान महादेव तिथून निघून गेले. नमः पार्वती पतये हर महादेव. शुक्राचार्य वर्णन करतात राजन, मथुरेमध्ये काय झालं होतं, तर मथुरेमध्ये कंसाला कळालं की अष्टमगर्भाच्या रूपामध्ये देवकीला मुलगी झालेली आहे. मुलगी झालेली सुद्धा बाबा तो ठार करण्यात आला. आणि ती साधारण कन्या नव्हती, ती कोण होती तर अष्टभुजा नारायणी. तिला मारण्याचा प्रयत्न करतो. ती मुलगी उडून आकाशात गेली. अष्टभुजा नारायणीचं रूप घेतलं आणि सांगितलं, मूर्ख कंसा, अरे तू ज्याला मारू इच्छितोस ना त्याचा जन्म कधीच झालेला आहे आणि तुझा मृत्यू अटक आहे, असं त्रिवार उच्चारून देवी अंतर्धान लावलं. आणि आता कंसाला भीती सुरू झाली, कुठं जन्माला आला असेल, तो आठवा कुठं गेला असेल, मी आता म्हणून जाईल, कुठं असेल, अशी सारखी चिंता होत होती. आणि कंसाचे अनेक मित्रमंडळी एकत्रित झाले. त्यांनी सांगितलं, अरे कंसा, काळजी करू नको. संत सांगतात की ज्यावेळेस कंसाने पाहिलं, अरे ही साधारण मुलगी नाही तर अष्टभुजा नारायणी आहे, तर त्याचं मन परिवर्तित झालं, बदलला आणि त्याने क्षमायाचना केली. वसुदेव देवकी, भाऊजी, दीदी मला क्षमा करा, मी चुकलो, आता मी असं नाही करणार. त्याला खूप
यशोदाबाई डोळे फिरून खाली पडली, माझ्या बाळाला काय झालं, खाली पडली. आणि गोप गोपी तिथे गेले, बाळाला खाली काढलं आणि आईला सांगितलं, आई बाळ सुखरूप आहे. संध्याकाळी नंद बाबा आले, नंद बाबांनी पाहिलं आणि मी नव्हतो आणि इतकी मोठी राक्षसी आपल्या गावात आली. घाबरून गेले आणि पाहिलं हरकत नाही, बाळाला काही झालं नाही ना. आता त्या राक्षसाचं काय करायचं म्हणून अनेक गोप गेले, तिचे खूप तुकडे केले, खूप मोठी अनेक योजन लांब होती ती, तिचे खूप तुकडे केले आणि तिला जाळण्यात आलं. आणि एक अत्यंत मोठं आश्चर्य घडलं, तिला जाळलं मात्र आणि तिच्या चितामधून दिव्य सुगंध येऊ लागला. भागवतामध्ये परीक्षा तुम्हाला विचारतात, आणि एक राक्षसी जिने भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला, तिचा देह जळतोय आणि त्याच्यातून कसं काय दिव्य सुगंध येत आहे. तर शुक्राचार्य म्हणतात, अरे ती कितीही वाईट असो, कशीही असो, पण तिला भगवंताचा स्पर्श झाला. मी नाही का म्हटलं, भगवान श्रेष्ठ स्थानिक हो, भगवान करुणामय आहे. संत म्हणतात, यशोदेला जी गती दिली तीच गती पुतनेला. सुंदर उल्लेख आहे, अहो बकीयं स्तनकालकूटं जिघां सयापाय रम्यसाधि लेभे गतिं धात्युचितां ततोऽन्यं कंबादयालुं शरणं व्रजेम. अहो बकीयं, अरे बकाची ती बहीण होती म्हणे, बकासुराची बहीण पूतना. तिला कशी गती दिली, विष पाजण्यासाठी आली तरी तिला तीच गती दिली जी गती यशोदाबाईला दिली. भगवान इतके करुणामय. पूतनेला मारणं म्हणजे काय? संत म्हणतात, पूतना ही अविद्या होती. अविद्येला मारलं. माणूस वाईट कर्म का करतो, वाईट मार्गाला का लागतो? कारण त्याच्या जीवनामध्ये अविद्या असते, अज्ञान असतो. आणि जेव्हापर्यंत अज्ञान मिटत नाही, अंधकार मिटत नाही, वस्तुस्थितीचं ज्ञान होत नाही. अंधारात काय करणार, वस्तू कुठून कोणती ठेवली, काय आहे, कुठला रंग, काही कळत नाही. त्याप्रमाणे जेव्हापर्यंत बुद्धीमध्ये अविद्या आहे, अज्ञान आहे, चांगलं काय वाईट काय याचं दर्शन घडू शकत नाही. म्हणून भगवंताचा आरंभ कुठून झाला लिहिण्याचा, तर विषप्राण करून, विषप्राशन करून पूतनारूपी अविद्येला ठार केला. शुकाचार्य वर्णन करतात, नंतर तृणावर्त आला आहे भगवंताला मारण्यासाठी. खूप जोरात हवा सुटली, बवंडरा करून त्याने घेतला आणि छोट्यासा बाळाला तो उंच सावर उचलून घेऊन गेला. त्याला वाटलं कृष्णाला मारेल, पण काय झालं, भगवंतानेच त्या तृणावर्ताला मारून टाकलं. तृणावर्त म्हणजे काय? हे पहा, भगवंताने ज्या अनेक राक्षसांना मारलंय ना, फक्त एका व्यक्तीला मारलेलं नाहीये, त्याचा माझा अर्थ काय आहे? ज्याप्रमाणे भगवान कृष्णाचा अवतार, भगवान रामाचा अवतार धर्म काय आहे हे समजण्यासाठी झाला, त्याप्रमाणे कृष्णाचा अवतार का झाला, तर अनेक भक्त भगवंताशी भेटण्याची इच्छा केली होती. देवा, मला तुला भेटायचं आहे, मला तुझी प्राप्ती करून द्यायची. एक प्रश्न विचारते का? आपण सगळेजण काही ना काही काम करत असतो. आपण शाळेत जातो, घरचे काम करतो, व्यवसाय करतो, किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जसंही वादन करतात, कोणी गायन करतात, कथा करतात, कथा ऐकतात, काही का असं आपण जे वेगळी वेगळी कामं करतो ना, ती कशासाठी करतो?
कधी सुख कधी दुःख हे राहणारच. म्हणून म्हणतात माणसाला काय हवं तर म्हणजे खूप सुख हवं, अखंड सुख, आनंद. आणि त्याच्यासाठी पण प्रयत्न करत असताना कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं, कधी कधी कळतं बाबा आपण चुकतोय, मी राग करते, मी कामी आहे किंवा मी लोभी आहे, अरे मी माझं करतो, असं काही दोष आपल्याला कळतात. पण ते बदलू शकत नाही का? कधी राजसिकता वाढते, कधी तामसिकता वाढते. मग असा जीव भगवंताला प्रार्थना करतो तेव्हा की राजसिकता तामसिकता दूर करणे आमच्यामध्ये एवढी शक्ती नाही. आणि ज्यावेळेस ती राजसिकता तामसिकता वाढते ना, त्याचाच अर्थ तो नावात आहे. म्हणे अख्ख्या गोकुळामध्ये खूप धूळ झाली, अंधकार झाला, म्हणजे रज आणि तमाची खूप वाढ झाली. आणि त्यावेळेस भगवंतांनी काय केलं, त्या रज आणि तमरूपी नावाला मारून टाकलं. आधी अविद्या नाशानंतर रज आणि तम रूपी नावाला मारून टाकलं आणि त्याचा उद्धार केला होता. नंतर कोण आला म्हणे, सगळ्या गोकुळामध्ये एकच काम, सगळ्या गोपींना काय वाटायचं, सारखं सारखं कृष्णाला पाहावं, काय करतोय कृष्ण, काय करतोय. आणि ते लहानचं बाळ हळूहळू आज 108 दिवसाचं झालं. कृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता आणि आज रोहिणी नक्षत्र होता, चौथे वेळेस. आणि आईनं पाहिलं काय, जे लहान बाळ फक्त आपल्या पाठीवर झोपत होतं ना, ते आता असं एका खुशीवर झालं. आणि आईला खूप आनंद झाला. सगळ्या गोपींना बोलवलं, सांगितलं आपलं बघा कृष्ण एका खुशीवर झालं. आणि आज आपण असं नाही बघा, आपण उत्सव करायचा. म्हणून आईनं काय केलं, आपल्या बाहेरच्या अंगणामध्ये एक मोठी गाडी होती, बैलगाडी, त्याच्यामध्ये दही दूध लोणी ठेवलं होतं. त्याच्या खाली बाळाला लावून ठेवलं, झोपी घातलं. म्हणजे सगळ्या गोपी येतील, सारखं सारखं त्याची पापी घेतील, त्याला त्रास होईल म्हणून त्याला झोपी घातलं. आणि सगळ्या गोपींसोबत आई उत्सवामध्ये राहून गेली. तिकडे उत्सव चालू आहे आणि तिकडे काय झालं, कंसाने अजून एक असुराला पाठवलं, तो म्हणजे शकटासूर. त्याला देह नव्हता, तो देहाला दिसायचा नाही, काही शाप होता म्हणून. आणि त्यांनी पाहिलं की बाळ तर बाहेर झोपलंय, अरे याला मारणं फार सोपं आहे, या गाडीवरती बसू आणि अशी गाडी दाबून टाकू म्हणे की बाळ त्याच्याच मरून जाईल आणि कुणाला कळणार सुद्धा नाही. आणि तिकडे सगळ्या गोपी यशोदा रोहिणी सगळे जण उत्सवात रमलेली होती. आणि तिथं काय झालं, शकटासूर आला, त्या शकटावरती बसला, म्हणजे बैलगाडीला म्हणतात शकट, त्याच्यावरती बसला आणि असा जोरात दाबण्याचा प्रयत्न केला. आणि भगवंतांनी काय केलं, फक्त छोटासा पाय असा वर मारला मात्र, आणि तो शकटासूर उंच उंच वर उडून खाली कोसळला आणि त्याची मृत्यू झाली. एकदम जोरात आवाज आला, कारण ती शकटासुरासोबत गाडी सुद्धा उंच उडाली आणि खाली पडली. अगं इतका जोरात आवाज कसा झाला, म्हणून सगळ्या गोपी यशोदा धावत घेऊन पाहतात तर काय, इतकी मोठी गाडी वर उडून अशी उलटी पडली. आई पटकन धावून गेली आणि बाळाला उचलून घेतलं, डोळे पाहिले, कान पाहिलं, डोकं पाहिलं, अगं माझ्या बाळाला काही झालं तर नाही. आपल्या छातीशी लावलं, बाळाला प्रेम केलं. आणि सर्वांना आश्चर्य वाटलं की गाडी कशी काय खाली पडली. तिथं काही लहान मुलं खेळत होती, त्यांना विचारलं अरे गाडी कशी खाली पडली. आणि त्यांनी सांगितलं आई आम्ही पाहिलं बाळानं ना आपला पाय असा केला, मारला आणि गाडी उंच खाली पडली. आई म्हणाली वेड्यानं, इतकं छोटंसं बाळ आणि याच्या पायात गाडी कुठं खाली पडते का. तिला वाटलं काहीतरी भूत बाधा झाले असेल म्हणून दृष्ट काढली, आई गेली. पण काय झालं, शकटासूर आला होता. आणि संत म्हणतात शकटासूर केव्हा येतो. शकट म्हणजे काय, एक अर्थ, संस्कृतामध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. एक अर्थ आहे देह, हे आपलं शरीर म्हणजे शकट, त्याच्यामध्ये असुर केव्हा येतो, ज्या वेळेस माणूस पृथक होतो, विसरून जातो की आपल्यावरती या सृष्टीचे उपकार आहेत, आपल्यावरती अनेक मोठ्यांचे देवी देवतांचे उपकार
म्हणजे संत सांगतात की ज्या वेळेस माणूस भगवंताला विसरून फक्त खाणं पिणं मौज मस्ती करण्यामध्ये होतं त्यावेळेस शतकासुराचं आगमन. म्हणून काय म्हणतात आपल्याकडे पद्धत आहे की आपण थोडा करतो की जे धान्य आपल्याला दिलेलं आहे ना ते पुन्हा मिळायला आपल्याला हे अनेक प्राण्यांच्या मेहनतीने लागतात. आपले प्रत्येक सण बघा, प्रत्येक सण नावाचा नियम असतो. जे आपण पदार्थ नवीन करतो ते आपण देवाला अर्पण करतो, नंतर आपण खातो की आपण परवाही ऐकलं की बाबा देवासमोर आपण नाणं ठेवले त्यातले 2 कमी झाले असं कधी होतं का? नाही होत. तरी आपण नैवेद्य दाखवतो का देवाला? नाही. उठलं की लगेच आपल्याला आपल्या समोर टाकलं आपण खाल्लं काय झालं? देव तर खात असतो आणि देव तर बोलते. अशी शंका होती की सांगा देव खातो नाही का? मग नांदेवाचं कसं खाल्लं मांडलं नाही? खाल्लं होतं ते खोटं होतं. भगवान खातात. ज्यावेळेस भक्तामध्ये अत्यंत भक्ती आहे त्यावेळेस भगवान साक्षात म्हणून जेवतात आणि ज्यावेळेस भक्ती कमी आहे त्यावेळेस भगवान सूक्ष्म दृष्टीने खातात. एका भक्ताने असं विचारलं डोंगरीजी महाराजांना, अरे देव तर खात नाही म्हणे कशावर देवासमोर ताटं मांडले होते? तर त्यांनी सांगितलं ठीक आहे एक गुलाबाचं फूल घ्या. गुलाबाचं फूल छान सुगंध असतो. त्याचं वजन करा आणि लिहून घ्या पेपरवर किती वजन आहे. आधी लिहून घ्यायचं वजन, नंतर त्या फुलाचा सुगंध घ्यायचा. छान किती वेळा घ्यायचा घ्या इतक्या वेळेस आणि नंतर पुन्हा त्याचं वजन करा. कमी होईल का वजन कमी होईल का? मग सुगंध घेतला की नाही तुम्ही? नाही मी नाही मानते. सुगंध त्यातूनच सुगंध घेतला ना तुम्ही मग वजन तर कमी होईल का? पण कमी झालं का वजन? नाही. त्याप्रमाणे भगवान काय करतो जेव्हा कोणी नामदेवाचं काय भक्तामध्ये घडलं नाही ना तेव्हा तू माझं खाल्लंच पाहिजे. तेव्हा पण भगवान साक्षात येऊन खात नाही. जनाबाईकडे नाही खात भगवान. कर्माबाईचं खाल्लं नाही का? शबरीचं खाल्लं नाही का? तर त्यांना इतकं प्रेम की देवा तू खाल्ल्याशिवाय मी नाहीच खाणार, मी मरून जाणार असा जेव्हा भाव येतो भक्तामध्ये तेव्हा पांडुरंग साक्षात येतो आणि तो खातो. म्हणून दिसणाऱ्यांना नसते ती मूर्ती, पाहणाऱ्या पाहतात किती उंच आहे, काळी आहे, गोरी आहे, नाक कसं हे पाहतात. पण तिथं जा तुम्ही आणि पहा भक्तांच्या हृदयामध्ये काय असतं. त्यांचे डोळे पहा आसुसलेले असतात. हा माझा पांडुरंग, हा कोमल आहे, हा सुंदर आहे, हा खातो, हा झोपतो. म्हणून आपल्याकडे पद्धत देवाला उठवतात, देवाला झोपवतात, देवाला स्नान घालतात. त्या देवाच्या शरीरातून दुर्गंध येतो आपल्यासारखा मला बहुतेक काय करतो की नाही पण भावना. आणि भगवान काय म्हणतात जाकी रही भावना जैसी प्रभु मूरत तेरे देखी तैसी. अरे भावना नाही तर त्याच्यासाठी तो दगडच राहणार आहे पांडुरंग. आणि ज्याला भगवान वाटतात ना तर तशा नामदेवासाठी तो नाचू सुद्धा लागतो. असा जीव ज्यावेळेस विसरतो कृतज्ञ होतो आणि देवाच्या कृपेने वर्षा होते. देवाच्या कृपेने पीक येतं, देवाच्या कृपेने मला अन्न मिळतं. म्हणून कृतज्ञता देवा हे जे तू दिलंस ना तू घे, तू स्वीकार कर. आणि आधी ती पोळी भाजी लाडू होता पण देवाला अर्पण केल्यानंतर ते नैवेद्य झालं की नाही सांगा. आधी भाजी पोळी पण एखाद्या साधू संतांच्या मनात तुम्ही लाडू घ्या फळ घ्या तर तो प्रसाद झाला. त्याप्रमाणे भगवंताला अर्पण केल्यानं तो प्रसाद होतो. पण जीव ज्यावेळेस विसरतो की भगवंताची कृपा आहे, उपकार आहे आणि तो कृतज्ञ होतो अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये शरीरामध्ये शकता असतो. ते भगवंताने काय केलं हरकत नाही चुकला हा जीव पण त्याच्यामध्ये खूप प्रेम आहे. म्हणून भगवंताने काय केलं त्या शब्दासुराला मारून टाकलं आणि काय सांगितलं वरती दही दूध दोन्ही म्हणजे लोभ हे नाही. आधी भगवान नंतर अन्न. अन्न तर मिळणारच आहे. भगवान खात नाही. आपल्यासाठी सृष्टी, आपल्यासाठी हे पाणी, आपल्यासाठी हे वृक्ष, आपल्यासाठी फुलं फळं सगळं आपल्यासाठी आहे. पण उपकार
कन्या म्हणतो, कन्वा म्हणतो. अरे या बाळाचं तर नावच नाही ठेवणार. आणि काय झालं, त्या गावामध्ये गर्गाचार्य आले. गर्गाचार्यांना प्रार्थना केली आणि गर्गाचार्यांना सांगितलं, महाराज या बाळाचं नाव घ्या. गर्गाचार्य आले आणि सांगितलं, मी जर सगळ्यांच्या समोर हे नाव ठेवेल ना तर कंसाला वाटेल की हा मुलगा देवकीचा आहे, कारण मी वसुदेवांचा कुलपुरोहित आहे, म्हणून आपण गुप्त रीतीने नाव ठेवू, हरकत नाही म्हणाले. सगळी तयारी झाली आणि यशोदेनं अंगावरती बाळाला घेतलं. छोट्यासा बाळाला बहिणीनं आपल्या मांडीवर घेतलं. सगळी पूजेची तयारी झाली. नंद बाबा बसले आणि गर्गाचार्यांना पूजेचा आरंभ केला. आरंभ केला, नाव ठेवणार आणि बाळाला पाहायला मात्र गर्गाचार्यांना समाधी लागली. ज्याची अनेक नावं आहेत. अरे असं नाही ज्याला नावच नाही, ज्याची अनेक रूप आहेत. अरे नाही ज्याला रूपच नाही, असा हा प्रभू छोट्या बाळ रूपामध्ये आला, त्याचं मी नाव काय? आणि म्हणे गर्गाचार्यांना मंत्र विसर पडला. ते समाधीत गेले. काय म्हणावं काही कळेना. घडा घडा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि नंद बाबाने सावधान केलं, बाबा अहो काय झालं, काय झालं ठेवलं ना. आणि संत वर्णन करतात, हीच अवस्था विश्वामित्रांची झाली, वशिष्ठांची झाली होती. रामांचं नाव ठेवताना साक्षात प्रभूंचं नाव मी काय ठेवणार. आणि दशरथांनी सावधान केलं, इथं नंद बाबाने सावधान केलं. आणि कशी अवस्था झाली होती. यशोदेच्या अंगावरती जे बालक आहे, सावळं, अत्यंत सुंदर, सुकोमल, सर्वांना आकर्षित करणारा हा होईल. कर्षदी ते कृष्णा याचे तर अनेक नाव होतील. नंदा यशोदेचे अनेक नाव होतील, पण हा सर्वांचं आकर्षण करणारा होणार. म्हणून नाव काय ठेवलं? श्री कृष्णचंद्र भगवान की, श्री कृष्णचंद्र भगवान की.
भगवंताचं आणि बलरामाचं नामकरण करण्यात आलं, श्री कृष्ण आणि बलराम. पण सर्वांना फार अवघड वाटायचं, श्री कृष्ण किती अवघड आहे. आणि आई म्हणाली नाही, मी म्हणे कन्हैयाच म्हणणार, कन्हवा म्हण. गोपींना हे जी पडेल. संत म्हणतात राम कसा हो, राम अगदी सोपा, उभा राहणं अगदी सरळ, चरित्र अगदी सरळ, नाम सुद्धा एकदम सोपं. आणि भगवान श्रीकृष्ण 3 जागेमध्ये तेढे म्हणे, मान अशी वाकडी, कमर अशी वाकडी आणि पाय भी तेढे. चरित्र तेढ, कुणाला कशामध्ये मारतात, कुणाचा उद्धार कसा करतात काहीच कळत नाही. कृष्ण कळणं हे फार अवघड आहे आणि कृष्णाचं नाव सुद्धा अवघड आहे. म्हणून भगवंताचे अनेक नाव, जसा भाव असेल तसे भगवंताला अनेक लोकांनी बोलवलं. गोविंद, गोपाळ, हरी, दामोदर, गिरधारी, कन्हैया, हनुमा. आमच्या आंध्रामध्ये म्हणतात किट्टय्या. भगवंताची अनेक नावं झाली. लहान लहान बाळ हळूहळू मोठा होत लागला. अनेक देवी देवता आकाश मंडळातून येऊन भगवंताला पाहू लागले. एके दिवशी काय झालं, आईच्या मांडीवरती बाळ झोपलेलं होतं. आई दूध वाजवत होती आणि किती वेळ झाला पण हा दूध काही सोडेच. आणि आई घाबरून गेली, अगं मी याला अपयश होईल. आणि दूध सोडायला म्हणून आईने काय केलं, त्याला थोडी अशी बुदबुदी केली आणि त्याला स्तन सोडला. आणि आईला काय दिसलं, बाळाच्या तोंडामध्ये संपूर्ण सृष्टी दिसली, संपूर्ण विश्वाचं दर्शन झालं. पृथ्वी, आकाश, अनेक तारे सगळ्यांचं दर्शन झालं. आणि आई घाबरून गेली, अगं बाई हे काय झालं. आणि भगवान काय म्हणतात, आई तुला काय वाटतंय, तुझं दूध फक्त मी पितोय. नाही आई, हे दूध माझ्या उदरामध्ये असलेली संपूर्ण सृष्टी पिते. भगवंताच्या मुखामध्ये 2 वेळा संपूर्ण सृष्टीचं आईला दर्शन करून दिलं. तो लहानाचा मोठा होतोय. अनेक मित्र आता कृष्णाची झालेली आहेत. सुदामा, सुबल, विशाल, स्तोक, मधुमंगल, मनसुखा, धनसुखा खूप कृष्णाची मित्र झालेली आहेत. कोणी रूढ आहे, कोणी जाड आहे, कोणी उंच आहे, कोणी थोडा लहान, कोणी थोडा मोठा, सगळे कृष्णाचे मित्र झालेले आहेत. आता कृष्णाचं हेच काम, रोज रोज सगळ्या मित्रांना एकत्रित करायचं आणि गप्पा मारायच्या. आणि एके दिवशी भगवान कृष्णांनी काय केलं, मनसुखाच्या खांद्यावरती हात टाकला आणि म्हणाले, अरे मनसुखा तू इतकं रोड कायच बरं. मनसुखा म्हणाला, कन्हैया अरे तुला तुझी आई रोज रोज दोन्ही खाऊ घालती, मला तर नुसतं ताक प्यायला मिळतं. भगवान म्हणाले, अरे तुला मी रोज देत जाईल ना. मनसुखा म्हणाला, अरे एके दिवशी देशील ठीक आहे, रोज रोज दोन्ही देशील ना तर तुझी आई तुला मारेल. अरे मी माझ्या घरचं थोडंच देणार, मी तुला कमवून देईन ना. आणि मनसुखा म्हणतो, कन्हैया तुला कमवता येतं. हा मग मला सगळं येतं. कुठं शिकलास रे. मला कोण शिकवणार, मला सगळं जमलं असते. सगळे मित्र एकत्रित आले, कन्हैया कन्हैया कसं कमवायचं रे. आणि कन्हैयाने सांगितलं, बा आपण सगळ्यांनी मिळून एक मंडळी तयार करायची, एक ग्रुप तयार करायचा. आणि हे पहा काम सगळ्यांनी करायचं. बरं बरं कन्हैया आपण सगळे मिळून करू. मग काम करायचं तरी काय.
तिच्या घरी गेले. अनेक मित्र एकत्रित झाले. खाली तिघ जण, त्याच्यावरती दोघं, त्याच्यावरती कन्हैया चढला आणि काय केलं, ज्या शिंक्यावरती लोणी होतं त्याला काढलं आणि कन्हैयानं सगळ्या मित्रांना दिलं. याला थोडं, याला थोडं, याला थोडं. कन्हैया खूप छान, खूप छान असं सगळ्यांचं पोट भरलं. नंतर मग कन्हैयाने खाल्लं. आणि आता रोजचा नियम ठरला, कधी याच्या घरी, कधी त्याच्या घरी, कधी याच्या घरी, कधी त्याच्या घरी. आणि या गोपींना कंटाळा आला. अगं बाई, रोज रोज कन्हैया आमच्याकडे येऊन लोणी खा. आल्या सगळ्या गोपी आईकडे. अगं यशोदे, बाहेर ये तू. बघ तुझा मुलगा किती घोड्या करतोय. आई आली बाहेर. अगं काय झालं? आई, आई काय सांगा. अगं तुझा जो कन्हैया आहे ना, रोज आमच्या घरचं असतात ना वासरं, त्यांना आम्ही दूध काढून घेण्या अगोदर सोडून टाकतो. वत्सामुंचन क्वचित समये, आणि सोडून टाकतो आणि ते वासरं जाऊन सगळं दूध पिऊन घेतात. आणि आमचे पतिदेव जेव्हा गेले ना दूध काढण्यासाठी, दूध घेत नाही आणि म्हणतो क्यों, दूध आज जास्त मिळालं नाही. आणि आमचे हे खूप चिडतात. आई असं मिळालं का? आई म्हणती हो. अगं गाईच्या दुधावरती अधिक कोणाचा हक्क आहे? वासरांचा हक्क आहे. ते तर आपण साधारण काय करतो, अनेक गाई आपण पाळतो, दूध आपल्यासाठी म्हणून त्या वासराला जळून देतो आणि मग ती गाय देवाला दूध जास्त देते आणि त्या वासराला दूर करून ते दूध सगळं आपण काढून घेतो. संत म्हणतात की फार मोठं बाप आहे. गोरक्षण, गोरक्षण आजकाल खूप चाललेलं आहे जिथं बघा तिथं. पण गोरक्षण करणारे सुद्धा कळत नाही पाप करतात. फक्त गाईचं रक्षण करा. कशासाठी? गाईचं रक्षण व्हावं म्हणून, त्याच्या दुधासाठी नाही, त्याच्यावरती बिझनेस चालवण्यासाठी नाही. भगवंताने अवतार कशाला घेतला? भगवंताला विचारलं, देवा तुमचे अनेक नाव आहेत, मग गोविंद आहे, गोपाल आहे, गिरधर आहे, तुम्हाला कोणतं नाव आवडतं बरं? आणि कन्हैया म्हणतो, मुझे तो गोपाल नाम पसंद है, गोपाल का नाही. मी राम अवतार करण्यास घेतला, सगळे कामं केली, राज्यात राहिलो, सगळं केलं मी, पण मला गो सेवा करायला मिळाली नाही. म्हणून मी गोची सेवा करण्यासाठी हा अवतार घेतलेला आहे. म्हणून मला गोपाल कृष्ण हे नाव फार आवडतं. भगवंताच्या प्रत्येक लीला जर लक्षात घेतल्यानं गोड गोड आहे, पण त्याच्यामध्ये तथ्य आहे. खूप काही देवाने सांगितलं. कशासाठी भगवान आले? तर गो रक्षणासाठी आले. आई म्हणायची मोठं झाला कृष्णा, आणि चप्पल घालून जात झाले तू, पादत्राण घालत जा. म्हणाले नाही आई, अगं गाईला चप्पल असते का? गाईच्या पायात असते का? नाही, ती माझी आई आहे, पण मी कसं घालू? भगवान कृष्णांचा अवतार गोरक्षणासाठी झालेला आहे. आई म्हणते नाही असं करायचं. तुम्हाला माहितीये का, पोतनीला ज्यावेळेस पोतनीचा विषप्रहार झाला होता भगवंतावर, त्यावेळेस काय झालं, सगळ्या गोपी एकत्रित आल्या आणि भगवंताला शेण लावलं तोंडाला. खरं सांगते, भागवतातल्या गोष्टी बघा, आधी शेण लावलं, एकीनं थोडं, एकीनं थोडं, असं 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 सगळं लावलं. आता भगवान छोटे छोटे डोळे उघडत आले, काय करावं, डोळे मिटून बसले. दुसरी आली, तिनं गोमूत्र आणलं असं घागरभर आणि घातलं देवाच्या डोक्यावर. भगवान असं बसले, डोळे मिटून. एकीनं आली, गाईची पूछ घेतली आणि असे दृष्ट काढले. आता हे सगळं ऐकायला आपल्याला काय वाटतं, छी असं वाटतं की नाही? असं वाटतं. पण भगवान कृष्णाने का आपण करून घेतलं? लक्षात घ्या, गोमातेचं फार महत्व आहे. आपल्याकडे पूर्वी काय होतं, आता बाहेर सिमेंटाचे वगैरे आपण रोड केले, पण आधी काय असायचं, घराच्या बाहेर आधी घरामध्ये सुद्धा आपण शेणानं सारवायचो. आणि आजकाल सुद्धा जिथं सारवत असतं तिथं म्हशीचं शेण वापरलं जातं, पण महत्व आहे गाईच्या शेणाचं, कारण ते अत्यंत पवित्र आहे. आणि दुसरा दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे गाईचं शेण जिथं वापरलं जातं तिथं व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे येत नाही.
आणि आजकाल ते फार डिप्रेशन वगैरे मुलांना जे येतं, काही करायचं नाही, गोशाळेमध्ये जायचं आणि शांत असं गाईकडे पाहायचं, नुसत्या गाईच्या डोळ्यांना पाहायचं. ऑल दिस इज प्रूव्ड, सायंटिफिकली प्रूव्ड आहे. आणि इतर देशांना हे कळतं, पण आपल्या देशातल्या गाई, आपलं संस्कृती पण आपल्यालाच हे कळत नाही. आपण इतके मूर्ख आहोत की आपल्याला दुसऱ्यांनी शिकवावं लागेल. खरं तर सांगितलं आहे ऋषीमुनींना, भागवतापासून अनेक पुराणामध्ये गाईची पूजा, गाईची पूजा, गाईची पूजा का सांगितली? सगळ्या प्राण्यांना आपण पूजले म्हणतो, पण गाईचं काही आगळं वेगळंच महत्व आहे. गाईवरती एक टेस्ट झाली होती. गाय ज्यावेळेस दूध देते तर त्या दुधाचा आपण काढून पाहत नाही, एकदम पौष्टिक असतं. आणि गाय कधी असं बाहेर आपण सोडल्यावर कुठे जाऊन चरण्यासाठी जाते, काही खाते, कधी कधी न खाऊ ते सुद्धा ते खाते. एखादं विषारी झाड असेल ते खाण्यात. समजा इतर प्राण्यांनी असं विषारी झाड खाल्लं ना तर त्याचा परिणाम त्याच्या दुधावर होतो, पण गायीने काही जरी खाल्लं तर त्याचा परिणाम त्याच्या दुधावर होत नाही. अशी रिसर्च झाली होती. गाईला रोज थोडं थोडं विष देण्यात आलं. इतकं विष ती मरायची नाही, पण थोडंसं विष तिच्यामध्ये द्यायचं. रोज विष थोडं थोडं देण्यात आलं आणि काही दिवसांची ती टेस्ट होती. त्या काही दिवसानंतर रोज प्रत्येक दिवशी थोडं विष द्यावं, दूध टेस्ट करावं, शेण टेस्ट करावं, सगळं आपण टेस्ट करून पाहिलं, काही बदल नाही. आणि काही दिवसानंतर पाहिलं काय, गाईच्या अंगामध्ये, दुधामध्ये कुठंच ते विषच नाही. मग कुठं गेलं ते? तर म्हणे कंठामध्ये अशी नळी, एक गळ्यातल्यासारखं फॉर्म झाला असं, एकदम निळंत. म्हणून म्हणतात ना, गाईमध्ये 33 कोटी देवता असतात, त्यापैकी महादेव कुठे असतो म्हणे? कंठामध्ये. याचाच अर्थ विषधारी जे महादेव आहे ते कंठामध्ये असतात का? तर सगळं जरी विषारी पदार्थ जे गाई खाते चुकून जरी, तर ते कंठामध्ये जाऊन फॉर्म होतं, पण त्याचा परिणाम दुधावरती आणि दुसऱ्या कुठल्याही पदार्थावरती होत नाही. म्हणून गाईचं दूध अत्यंत शुद्ध, पवित्र आणि लाभदायक आहे. पण अशी परिस्थिती, घरी 2 म्हशी, एक गाय, कशाला गाय? ती पण विकून टाका. आणि गाईची सेवा म्हणून म्हणणारे लोक सुद्धा कशासाठी करतात माहिती का? मी पाहिलेले जवळून सगळे नाही, पण असे काही लोक आहेत तर त्याच्या दुधासाठी, दुधाचा बिझनेस व्हावा. आणि काही लोक तर काय करतात, आता गाय दूध देत नाही, मग विकून टाकतात. लोक तिचा मांस खातात. म्हणून असं नाही आपल्याकडे सांगितलं, गाई जर मेली तिचा अंत्येष्टी संस्कार करा, तिला कसं सोडून देऊ. कारण मेल्यानंतर सुद्धा तिचा मांस खायलाच आपल्याला पाप लागेल. हिंसा तर कुठल्याच प्राण्याची नाही करायची. पण आपल्याकडे पद्धत, आपण मुंग्याकडे दिसल्यावर साखर लागतो की नाही? प्रत्येक प्राण्यामध्ये भगवंताला पाहायचं. कुणाची जरी हिंसा केली, आणि तुम्ही कुठल्याही मताचे असू द्या, कुठल्याही धर्माचे असू द्या, काही असू द्या, हिंसा करणारा हा धार्मिक नाही, तो अधर्मी समजा. तो किती टिळे लावू द्या, किती काही करू द्या. समजून घ्या धर्म काय सांगतो, कशासाठी कृष्णाचा अवतार. गोरक्षणार्थ झाला आहे आणि आज त्याची खूप गरज आहे. आणि त्याच्यासाठी खूप पैसा द्यायची काही गरज नाही हो. गावामध्ये काही मिळतात. असं प्रत्येकाने, मी हैदराबादला असते, आमच्याकडे घरी समोर जागा आहे आणि मी सुद्धा घरी गाय ठेवणार आहे. सध्या मी फिरतीवर असते म्हणून ठेवत नाही, पण काही नियोजन करणार आणि मी ठेवणार आहे का? तर ती जमीन फक्त आपल्याला घरासाठी नाही. आणि ज्याच्या घरी गाईची सेवा नाही, काय उपयोग आहे? कशाचा संस्कार बनला आहे? प्रत्येकाने अभ्यास करायचा. मी पिणार तर गाईचंच दूध पिणार, माझ्या घरी गाईचंच दूध वापरलं जाणार, प्रत्येक पदार्थ मी गाईचे वापरणार, गाईची सेवा करणार. प्रत्येक घरोघरी जरी गाय आली ना, मग कुठलीही संस्था ओढायची सुद्धा गरज नाही. पण लोकांना गाय घरी नको वाटते. संस्थेमध्ये असू द्या, नको घरी गाय. पण भगवान काय म्हणतात, मी गोपाळ कृष्ण आहे, म्हणजे तुम्ही गोपालक आहे. भगवंताला शेण वगैरे लावलं का लावलं बरं? तर ते वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की ज्याच्यावर विषाचा प्रयोग झाला आहे, विषानं विष मरतं. जसं काटा टोचला तर आपण काट्यानेच काढतो की नाही? तर
विषावरती मानली गेलेली आहे. तुम्ही फक्त आयुर्वेदिक लोकांना नाही, इतर काही लेख वाचत जा ज्याच्यामध्ये गोचं खूप महत्व देते. पेपरमध्ये देतात हे सगळं वाचा. सगळ्यांना कळतं पण आपल्यालाच कळत, कारण आपण कधी वाचत नाही, कथेला जात नाही, कधी ऐकलेलं करायचं नाही. भगवान म्हणतात मी गोपाल आहे. आई म्हणते अगं आधी गाईच्या दुधावरती वत्सांचा अधिकार आहे. मग दुसरी गोपी म्हणते अगं आई एवढंच नाही बरं, तुझा कन्हैया आजकाल चोरी करतोय. आई तर घाबरून गेली, चोरी? दुसरी म्हणते अगं आई चोरी नाही ग, फार मोठी नाही, फक्त तो लोणी चोरतो. लोणी? अगं घरी इतकं लोणी म्हणून आहे, माझ्याकडे लाखोंची घरी आहे आणि तो तुमचं लोणी कशाला खाईल बरं? आई खरं? अगं एक म्हणते आई माझ्याकडे घाल हवा होता, दुसरी म्हणते माझ्याकडे परवा हवा होता. आई म्हणते असं नाही, मला पकडून टाका मग मी विश्वास करेन. तिसरी म्हणते अगं एक नाही, सगळ्या वानरांना सुद्धा घेऊन येतो. आई म्हणते चांगले अगं, सगळ्या प्राण्यांशी प्रेम करा. आता आई काही ऐकायलाच राहिला नाही. आईला फक्त सांगितलं हे पहा मला पकडून आणा, रंगे हात पकडतो हे मानून. आणि प्रभावती नावाची नवीन सुंबई आली होती म्हणे गोकुळात. ती म्हणाली अच्छा मैया तो मैं पकड करके दिखाऊं, मी लागते म्हणे पकडून. आणि हे गोपींचं आणि यशोदेचं बोलणं सगळं मित्रांनी ऐकलं आणि जाऊन सांगितलं कन्हैया कन्हैया, अरे प्रभावती काकू आहे ना, ती असं म्हणाली की तुला पकडणार. अच्छा. आणि भगवंतांनी काय केलं, त्या प्रभावतीच्या समोर जाऊन उभे राहिले. काकू उद्या मी येणार आहे बरं तुझ्याकडे. आणि तिला माहिती भगवान सांगितलं ना येतात म्हणती, येतो कृष्ण उद्या. आणि तिला सुद्धा तयारी करून ठेवली. खूप असं लोणी काढलं, वर एक शिंक्यावर ठेवलं, खाली ठेवलं, खूप लोणी काढलं. आणि ती म्हणली चला आता बघू. आणि काय केलं तिला, बाहेर आली, दरवाजा लावून घेतला, मागच्या दारानं मध्ये जाऊन बसली आणि पलंगा खाली लागली. आता सगळ्यांना काय वाटलं की काकू घरी नाहीये. सगळे मित्र मित्रमंडळींना घेऊन भगवान कन्हैया तिथं हळूच दरवाजा उघडला. मध्ये सगळे हळू एक एक गेले आणि इकडं तिकडं पाहिलं कोणीच नाही. पण कन्हैया म्हणतो अरे मला काहीतरी वास येतो, कुणीतरी आहे बरं घरी. आणि तिला पलंगाखाली वाटलं त्याला माझा वास येतो. मित्र म्हणाले अरे कोणी नाहीये, चल आपण शिंगावरती लोणी काढ. खाली 4 मित्र, त्याच्यावर 3, त्याच्यावर 2 आणि चढला हात कन्हैया. आणि ती पाहतीये बघू तरी खरं ना, इतका छोटा कन्हैया उंच शिंक्यावर ठेवलेलं लोणी काढतो तरी कसं. आणि ती पाहतीये आणि कन्हैया काय करतोय, आधी लोणी काढलं आणि मित्रांना दिलं, वानरांना देतो, या मित्राला त्या मित्राला. कन्हैया खूप छान सगळे खाताय. आणि त्या गोपीला मनात वाटलं किती गोड आहे. आणि मित्रांना देतो, वानरांना देतो, अरे याच्या तोंडात तर लोणीच नाही, याच्या तोंडात एकदा लोणी होते मग मी पकडेन. सगळ्यांना लोणी दिलं आणि सगळ्यांचं पोट भरलं. आणि मग नंतर कन्हैयाला हात घातला, असं लोणी काढलं आणि असं खाल्लं मारलं की पटकन प्रभावती बाहेर आली. सगळे मित्र घाबरून गेले. आली कन्हैया तू खरं म्हणलास, मला काकू घरीच आहे, अरे काकू घरीच आहे. सगळे पळून गेले आणि कन्हैयाला बरंच लटकला. खाली कुठे मित्र नाही, आता खाली पडणार तरी कसं. आणि अरे मला सोड काकू मी नाही करणार असं. तिने काय केलं, पटकन त्याला खाली आणलं. हातावरती लोणी लागलेलं, तोंडावर लोणी लागलेलं. आणि कन्हैया असं पुसत होता, हात पकडला. कन्हैया नाही काकू मी असं नाही करणार ग. अरे तुझ्या आईने सांगितलं होतं की हातावर लोणी लागलेला असावा आणि पकडून घेऊन ये. काकू मी खरं सांगतो, मी काकाची शपथ घेतो आहे, मी असं नाही करणार. अरे कशाला काकाची शपथ, बरं मी तुझी शपथ घेतो. माझी शपथ, काकू मला सोड ना. ती म्हणाली नाही आणि हात पकडला आणि घेऊन गेली.
कन्हैयानं त्याला हात केला, ये तू बाळ, ये मागं. आणि कन्हैया म्हणतो, काकू माझा हात खूप दुखतोय ग. आणि तिला वाटलं खरंय ना, हा छोटासा कन्हैया हात दुखत असेल. मग इकडचा हात पकडला, हात दुखतोय काकू, मग हा हात, तो हात करता करता कन्हैयानं काय केलं, तिच्याच मुलाचा हात तिच्या हातात दिला आणि ठोक घरी जाऊन बसला. आणि आई समोर आय 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 आणि कुठल्याही आईला आपल्या बाळाला रडताना पाहिलं सहन होत नाही. आईनं काम सोडलं, गेली पटकन, काय झालं बाळा, काय झालं? आई मी कधी चोरी नाही करत बघा, या सगळ्या खोटं बोलताय. असं काय झालं बाळा? आई तू ना खूप गोडी आहेस, या सगळ्यांना मला रोज रोज म्हणतात तू किती गोड आहेस, तू किती गोड आहेस. अरे आम्हाला तुमच्यासारखा मुला अमेरिका व्हायला हवा होता, तू किती गोड आहेस. आई या सगळ्यांना तुझ्यावर जळतंय बरं. आई म्हणाली, काय असं म्हणा का? आई खरं. आणि मी काहीच न करता उभी माझ्यावर खोटं खोटं सांगतात आई. ती म्हणाली, रडू नको बाळा, आता येऊ दे, कुठली गोपी आली ना मी सांगतोच. आणि आईने पापी घेतली, गेली मध्ये. कन्हैयाला वाटलं झालं माझं काम. कन्हैया आपलं मस्त बसला